बाहेर चालली ते लगेच आली तुझ्याजवळ. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस आणि आज म्हणजे आमच्याकडे फार वेळ नाही कारण उद्या भाऊबीज आहे आणि मी जाणार आहे मग माझ्या गावी नागपूरला. सो आज जे काही कोणाला भेटायचं आहे म्हणजे रोशनचे मामा आहेत किंवा आमच्या गावाला भेट द्यायची म्हणजे तिकडे आमचे रोशनचे मोठी आई मोठे वडील हे सगळे असतात, फॅमिली असते सगळी. आतापर्यंत आमची दिवाळी तिकडेच राहायची, पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आहे नाहीतर मग गावातच राहायची. आता इकडे प्रॉपर घर सेटल झालेलं आहे म्हणून मग इकडेच नाहीतर मग तिकडेच राहायची दिवाळी. सो आता आज गावाला जायचा प्लॅन आहे, सोबतच आमच्या शेतात जायचा प्लॅन आहे, रोशनच्या मामांकडे जायचा प्लॅन आहे. सो आज बघू दिवसभरात काय काय होतं, सगळ्यांशी भेटून यायचं आहे कारण आमच्याकडे इथे आल्यावर फार दिवसांनी असतात. सो बेसिक जे आहे तेवढं सगळ्यांना म्हणजे भेट घ्यायची असते तेवढी भेट घेतो आणि त्यानंतर मग दिवसभरात काय होतंय तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. आमचं शेत कुठे, आमचं गाव कसं आहे, काय आहे ते तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मला देते ना, मला देते ना बाबाची बाबाची मला मी घेऊ दे माझी घेते तू, माझी घेते तू. ओले बाबा नाही तू गुड मॉर्निंग केलं सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग थांब म्हणते ना, वेळ व्हायची आहे ना गुड मॉर्निंगची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नानू. हात काढ तोंडातून तसा. हा आता म्हण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दीदी. गुड मॉर्निंग. अरे काना अरे कृष्णा अरे काना अरे कृष्णा साडी भिजली रंगान साडी भिजली रंगान तुझ्या आईला देते मी सांगून. अरे काना अरे कृष्णा साडी भिजली रंगान साडी भिजली रंगान तुझ्या आईला देते मी सांगून. दूध घेऊन मथुरेशी जाता दही दूध घेऊन मथुरेशी जाता. इकडे आल्यावर मी नेहमीच विचार करते की आपण छान असे व्लॉग्स शूट करू, तुमच्याशी शेअर करू, पण काही कारणास्तव ना ते होतच नाही प्रॉपर शूट करणं. आता आम्ही गावी गेलो होतो पण तिथे माझ्याने काहीच व्हिडिओ शूट करणं जमलं नाही आणि ते थोडं बरोबर पण वाटत नाही की असं प्रत्येक वेळी फोन घेऊन राहायचं. कधीतरी आपण तिथे जातो आणि घरात असलं म्हणजे वेगळं असतं, पण आता भेटायला गेलो होतो सगळ्यांना त्याच्यामुळे मी काही तिथे शूट करू शकले नाही. पण संध्याकाळच्या वेळी मग आमचा प्लॅन असा ठरला होता की मामांना भेटायचं होतं. सो मग आम्ही ठरवलं की ठीक आहे सगळेजण बाहेर डिनरलाच जाऊ. सो सगळी फॅमिली मिळून मस्त इकडे डिनरला आलेलो आहे. सो दिवसभराचं मी काही शूट करू शकले नाही पण संध्याकाळचं हे होतं आणि हाच ब्लॉग मग मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केला. आणि या सगळ्यांमध्ये ना मी व्हिडिओ शूट करायची पण विसरून जाते. माझे भाऊ आले पण तेव्हा मी शूट करायची विसरली. पण आता ना भावनाचे भाऊ पण आले होते. सो इकडे भावनाचे भाऊ माझे भाऊ सगळे आले होते ते म्हणजे आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी. आणि त्यानंतर मग आमची गडबड चालली होती सकाळपासून ते म्हणजे घरी जाण्याची कारण मला वाटेत भरपूर कामं होती म्हणजे मला घरी जायला भरपूर वेळ होणार होता आणि म्हणूनच आम्ही ठरवलं होतं की जेवण वगैरे न करता फक्त ब्रेकफास्ट करून निघूया. चप्पल घेते ती हा छोटी वाली दोन्ही पण टाकूनच द्या. हा विसरून जाईल ना तर रोशन. चल बेटू हाय करा ताई. तू काय करते. मी भूल जाते. कोणाकडे चालली तू. कोणाकडे चालली. बाबा नानू बाहेर चालली ते. कोणाकडे चालली. मामाकडे. नानू 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 भावनाला आवाज देऊन दे. आवाज दे भावनाला आवाज दे. भावनाला म्हणा माझ्या घरी ये म्हणा. मी कोण आहे का बेटा. माझ्या बर्थडेला ये म्हणा. मी कोण आहे. मी दिलू नाव. मी आत्या आहे. चलो तू आत्या आहे. तू आत्या आहे. तू आत्या आहे.
खुश होऊन झाली ताम चला मी बोर चालली म्हणते. बाय बाय. हे रडणार आहे जेव्हा तू जाशील दुसऱ्या गाडीत. अरे चप्पल टाकलं. समोर टाकू. तुला बचायचं आहे, हिला बचायचं आहे म्हणते रे. मी येते तिथपर्यंत त्याच गाडीत बघ घे. तुला बसाय कोणत्या गाडीत बसते तू? कुठे? या नाही कबूतर नानू गट्टू उड उड नानू नानू उड नानू नाही उड गट्टू उड. ते कसं होतं नानू? ते कसं होतं? नो पप्पा नाही बाहेर जाऊ. जॉनी जॉनी अरे विसरले. इटिंग शुगर. नो पप्पा नाही बाहेर जाऊ. टेलिंग लाईस. बाहेर जाऊ. ओपन युअर माउथ. बाहेर जाऊ. अगं बाई ग झोप आली का बाई ग तुला? कशी ग बाई ग? खूप ऍक्च्युली गणपती बाप्पा. नाही नाही नाही. 1 2 3 आता माझ्या माहेरची साडी मला घ्यायची होती, ती म्हणजे दिवाळीची. तर म्हटलं नागपूरमध्ये घेतल्यापेक्षा आपण अमरावतीतच घेऊ, कारण दादाही आले होते, रोशनही इथेच होता आणि चॉईसनी मग छान अशी साडी घेता येते. आणि माझं असं नेहमीच म्हणणं असतं की नागपूरपेक्षा ना अमरावतीमध्ये साड्या छान मिळतात, खूप जास्त युनिक असतात आणि मला आवडतात. तर म्हणून मग दादांना म्हटलं की घ्यायचीच आहे तर आपण इथनंच घेऊ. तर ते पण म्हणले ठीक आहे. सो म्हणून आम्ही सगळ्यात पहिले गेलो साड्या घेण्यासाठी. इथे मी भरपूर साऱ्या ट्राय करून बघितल्या आणि यावेळेस माझं होतं की थोडीशी कॉस्टलीच घ्यायची, कारण मग आता पुढे माझ्या भावाचं लग्न वगैरे असणार आहे. सो त्यावेळी मला एखाद्या फंक्शनमध्ये ही साडी घालता येईल आणि म्हणून मग आता भरपूर साऱ्या ट्राय केल्या, त्यापैकी एक घेतलेली सुद्धा आहे. तर तुम्हाला काय वाटतं मी कुठली साडी घेतली असेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी जी काही साडी घेतली आहे तुम्हाला पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये मी नक्कीच शेअर करेल. आणि आता साडी घेऊन झाली होती. रोशन आता जाणार होता परत घरी आणि आम्ही जाणार होतो नागपूरला. सो नागपूरला जाण्याआधी मला परत आमच्या दादीची भेट घ्यायची होती, ती म्हणजे रोशनची आजी आहे आणि आता त्यांचं वय भरपूर झालेलं आहे. सो आम्ही जेव्हा केव्हा इकडे येतो तर त्यांची भेट घेतल्याशिवाय काय आम्ही पुण्याला परत जात नाही. हो कळच द्या. नाही मी वेगळा वेगळा पुढे ठेवत बसता आता कळच द्या. दादी हा ते पण तुम्हाला व्हिडिओ सगळे पाहते. आजी म्हणते भेट दिसली बोलते तुम्ही पाहत असता का व्हिडिओ? आजी बोलते ना. अरे काय तर हो मला तर ऐकून यायचं काय पण. या आमच्या दादी आहे, रोशनच्या मम्मीच्या मम्मी. तुमचं वय किती असेल दादी? मला वय नाही. किती वर्षाची असेल दादी? रोशन तर 94 म्हणे. 94-95 असेल. काय आणलं का मामानी? हे तर तुझं लगेच आली तुझ्याजवळ. हा तू आईला ओळखलं ना नो? ओळखलं मला. ओले बाबाले सगळं घेऊन आहे. मग कुठे आली ग? मामाच्या घरी आलं का? कोणत्या मामाच्या घरी आलं तुम्ही? दूर आले. अच्छा कोणत्या मामाच्या घरी आलं मग? हे कोण आहे? गौतम मामा आहे. अरे पडे मग ते विचारलं नाही. मोठी शिंग बाबा.
घरी यायला आम्हाला बराच वेळ झाला होता, कारण आम्ही बऱ्याच गोष्टी करत करत थांबत आलो होतो. सो 5:30 वगैरे वाजले होते. त्यानंतर इतकं थकलो होतो आम्ही, कारण माझे भाऊ सकाळी 7:30ला घरून निघाले होते. तेही खूप थकले होते. तर आमची आज भाऊबीज होती, पण भाऊबीज सेलिब्रेट करायची काही इच्छा नव्हती आणि माझे मामा वगैरे पण दुसऱ्या दिवशी येणार होते. म्हणून आमचं असं ठरलं की आपण भाऊबीज दुसऱ्या दिवशी सेलिब्रेट करू. पण सध्यासाठी आता बीज निघालेली आहे आणि भाऊबीजेच्या दिवशी मी तिथेच होते. सो म्हटलं चला आपण ओवाळून घेऊ बीज आणि बाकी मग भाऊबीजेचे सेलिब्रेशन आहे ते दुसऱ्या दिवशी करू. सो इकडे आईनी आणि मी मिळून दोघींनी छान अशी बीज ओवाळून घेतली आणि आजच्या दिवसासाठी आम्ही आराम केला. आणि भाऊबीज आम्ही कशी सेलिब्रेट केली हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आणि आजकाल व्लॉग्स असेच होत आहेत, म्हणजे मला असं बसून बोलायला वेळ मिळत नाही. प्रत्येक व्लॉगमध्ये तेच सांगते आहे. आणि याच्यावर कमेंट्ससुद्धा आल्या की ताई व्लॉग्सवर फोकस नको करू, फॅमिली टाईम आणि सगळ्या ह्या गोष्टी एन्जॉय कर. सो ॲक्च्युली तसंच होतं आणि कामं भरपूर असतात. म्हणजे मी तिकडे जितकी आपल्या स्वतःच्या मनाने पाहिजे तसं त्यावेळी करू शकते, तसं इथे नसतं. फॅमिलीसोबत असल्यावर थोड्याशा गोष्टी वेगळ्या असतात. सो सगळं कामं आणि या रुटीनमध्ये ना मला व्लॉग्स प्रॉपर असं शूट करायला जमत नाही. पण माझं असं होतं की हा आठवणी पण राहतात आणि त्याचबरोबर तुमच्याशी आमची फॅमिली कशी आहे, म्हणजे जे काय गोष्टी होत आहेत तेच तुमच्याशी शेअर सुद्धा कराव्या. सो म्हणून मी जमेल तेवढं शूट करते, पण मला बसून बोलायला वेळ मिळत नाही. आणि म्हणून मग मी फक्त शूट असं करते. आणि प्रत्येकचदा शूट करणं पॉसिबल होईल हे पण आवश्यक नसतं. सो मी काल व्लॉग सुरू केला होता सकाळी. तर काल आम्ही आमच्या गावी गेलो होतो, पण मी तिथनं काहीच व्लॉग शूट केला नाही, कारण गावाला गेलो होतो आणि गावात भरपूर अशी घरं आहेत आमची की तिकडे सगळ्यांचं चांगलं बोलणं चालणं आहे. तर रोशनचं असं होतं की नाही मग सगळ्यांची एकदा भेट तरी घ्यायला पाहिजे. आतापर्यंत आपण गावात दिवाळी सेलिब्रेट करतो, त्याच्यामुळे सगळ्यांची भेट व्हायची. आणि आता असं नको व्हायला पाहिजे की आपण पुण्याहून इतक्या दिवसांनी येतो आणि कुणाची भेट नाही. आणि म्हणून मग त्याची इच्छा होती, म्हटलं ठीक आहे आपण गावाला जाऊ. आम्ही मम्मी मी रोशन आम्ही गावाला गेलो होतो आणि सगळ्यांची भेट वगैरे घेऊन आम्ही संध्याकाळपर्यंत परत आलो. तिथनं आल्यानंतर मग असं झालं की चला फॅमिली डिनरला जाऊ. तर रोशनचे मामा मामी आहेत जे अमरावतीलाच असतात. मग म्हटलं ठीक आहे आपण सगळे मिळून मस्त डिनरला जाऊ आणि म्हणून मग तो प्लॅन केला. सो आमची फॅमिली प्लस मामाची फॅमिली म्हणून आम्ही डिनरला गेलो होतो. सो तिथले थोडेसे व्हिडिओज शूट केले आणि त्यानंतर मग परत मी काही शूट केलं नाही, म्हणजे कालच्या दिवसासाठी. आज माझे भाऊ मला घ्यायला येणार होते. आज भाऊबीज आहे, पण आज भाऊबीज आम्ही सेलिब्रेट करत नाहीये, कारण सकाळी ते 7ला निघाले होते इथनं नागपूरवरनं मला घेण्यासाठी. तर ते अमरावतीला 10:30 वगैरेला पोहोचले. मग त्यानंतर आमचं थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे झालं आणि ते सगळं होऊन मग आम्ही शॉपिंगला गेलो होतो. कारण माझं मोस्टली नागपूरपेक्षा अमरावतीला साड्या चांगल्या मिळतात आणि रोशन पण तिथे स्वतःच म्हटलं मग आपण सगळ्यांच्या चॉईसनी मग तिथेच साडी घेऊ. आणि म्हणून मग आम्ही तिकडेच गेलो होतो अमरावतीला. मग साडी घेतली. साडी वगैरे घेपर्यंत आम्हाला 1-1.5 झाला होता. रोशनच्या मामांची भेट किंवा रोशनच्या दादीची भेट घेणं खूप आवश्यक आहे, ज्या आता ॲक्च्युली भरपूर त्यांचं वय आहे, ते अराउंड 95 इयर्सच्या असतील. आणि असं आहे ना की आम्ही पुण्याला राहतो, त्याच्यामुळे मग काही कधी पण झालं समजा इन केस तर आम्हाला लगेच तिथून धावत द्यायला जमणार नाही. आणि म्हणून असं होतं की जेव्हा केव्हा आपण येतो तेव्हा भेट घेऊन तरी जायचं. आणि म्हणून मग मी आता परत अमरावतीला जाणार नाही आहे, म्हणून रोशन की तू तरी जाता एकदा भेट घे, मी पण येता भेट घेऊन येईल. सो म्हणून मग मी तिथे गेली, दादींची भेट घेतली, मामांची भेट घेतली आणि त्यानंतर आम्ही नागपूरसाठी निघालो. तर नागपूरला यायला अराउंड 5 वाजले होते. 5 नाही 5-5:30 झाले होते. आणि असं खूप थकल्यासारखं वाटत होतं. सकाळपासून काहीतरी काम पण चाललेलं होतं, म्हणजे स्वयंपाक जे काही नाश्ता पाणी सगळं करून आवरून मग निघालो होतो. तर मग त्याच्यामुळे मग बऱ्यापैकी थकल्यासारखं वाटत होतं. खूप झोपसुद्धा येत आहे आणि अनाया आहेच, मग तिचं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी बाकी होत्या. सो मी काही कपडे पण चेंज केले नाही आणि आज वहिनी पण नाही आहे घरी, म्हणजे त्या पण त्यांच्या माहेरी गेलेल्या आहे भाऊबीजसाठी. सो त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण भाऊबीज उद्याच करू, कारण माझे मामा पण येणार आहे. सो माझ्या आईची आणि माझी भाऊबीज होईल सोबत बरेच वर्षांनंतर. सो म्हणून म्हटलं की आपण उद्या करू. बीज जी निघते त्याला ओवाळायचं असतं आणि मग भावाला ओवाळायचं असतं. तर मग ते आम्ही ओवाळून घेतलं. मी होती त्याच कपड्यांवर ओवाळलं आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं. आता आम्ही सगळ्यांनी मिळून आता भाऊ माझे अनायाला घेऊन बाहेर वॉक करता आहेत. मी म्हणते मी 5 मिनिटात माझा व्लॉग एंड करून येते आणि म्हणून मी इथे निवांत बसून व्लॉग एंड करते आहे. तर इकडे ती आल्यावर सगळ्यांची एकदम फास्ट मिंगल झाली, तिला अजिबात वेळ लागला नाही. म्हणजे ती आईकडे तर लगेच गेली, मला अपेक्षित नव्हतं, कारण अमरावतीला पोहोचल्यावर ती मम्मींकडे वगैरे लगेच जात नव्हती. म्हणजे अंगुदाकडे पण, म्हणजे माझ्या दिराकडे पण ती लवकर गेली नाही. त्यांना बऱ्याच गोष्टी दाखवाव्या लागल्या की हे बघ तुझ्यासाठी हे घेतलं ते घेतलं. सो ती नाही गेली, कारण व्हिडिओ कॉल मम्मींशी पण तेवढाच होतो आणि आईशी पण तेवढाच होतो. तर ती तेवढीच फ्रेंडली आहे आईशी आणि मम्मींशी.
पण मला इथे पण एक्सपेक्टेड नव्हतं की ती इतक्या फास्ट जाईल, पण ती हर्षल माझ्या भावासोबत जवळ पण एकदम लवकर गेली, आईजवळ पण गेली. मे बी आता त्या 2-4 दिवसांमध्ये तिला नवीन व्यक्तींची सवय झालेली आहे आणि म्हणून ती गेली. पण म्हणजे तिला फार वेळ लागत नाही, मम्मींना किंवा दादांना ती ओळखते त्याच्यामुळे तिला 1-1.5 तास लागतो फ्रेंडली व्हायला, मग ती जाते. पण इथे तसं झालं नाही, ती लगेच गेली आणि सगळ्यांच्या हाताने छान खाते पिते आहे, खेळते. तर मी एकदम टेन्शन फ्री आहे. आता उद्या वहिनी पण येणार आहे, त्यांची आज भाऊबीज वगैरे सगळं आवरून त्या उद्या सकाळी येणार आहे. सो उद्यापासनं आमचं रुटीन कसं आहे, नागपूरमध्ये मी पुढचे काही दिवस आहे आणि रोशन पण येईल. मग जेव्हा आम्ही जाऊ इथनं त्याच्या 1-2 दिवसाआधी तो येईल इथे. आणि बाकी मग पुढे काय काय होतं, भाऊबीज आम्ही कशी सेलिब्रेट करतो हे तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर बाकी सगळे व्लॉग्स सुद्धा नक्की बघा आणि आतापर्यंतचे तुम्हाला आमच्या विदर्भातले व्लॉग्स कसे वाटले सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाहेर जाऊन बघते तर अनाया दोघांशी मस्त खेळत होती. त्यांनी 2 व्हीलर काढली होती आणि तिला खूप मजा येते 2 व्हीलरवर बसायची. आणि मग अनायाचे डायपर्स सुद्धा संपले होते, तर म्हणते चला आज बरेच दिवसांनी 2 व्हीलरवर बसून आपण जाऊ आणि घेऊन येऊ. सो माझ्या भावासोबत मग मी बाहेर गेली होती आणि येता येता रस्त्यातच अनाया गाडीवरच झोपून गेली होती, कारण ती खूप जास्ती थकली होती. जेवण वगैरे तिचं झालं होतं. सो त्याचसोबत संपवला आजचा दिवस. भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.